नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव संच 3.3 मधील प्रश्न तिसरा। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा पूर्णपणे स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर ठीक आहे, प्रश्न आहे बघा, y³ म्हणजेच y चा घन वजा 216 आणि भागिले y वजा 6। भाज्य आहे y घन वजा 216 आणि भाजक आहे y वजा 6। आता संश्लेषक पद्धतीने आपण ही सुरुवात करूया। आता संश्लेषक पद्धतीमध्ये भाज्य जो आहे तो y घन वजा 216 आहे। आता याचा आपल्याला काय करायचं आहे, बहुपदीचे सहगुणक रूप लिहायचे आहे। आता इथं आहे y घन म्हणजे आपल्याला y वर्ग लिहावा लागेल आणि y चा पहिला घात लिहावा लागेल, म्हणजे इथं याचे सहगुणक रूप कसे होऊ शकणार बघा, किंवा आपण याची बहुपदी आपण लिहून घेऊया, y घन अधिक y चा वर्ग अधिक y आणि वजा 216 असं आहे। ठीक आहे, आणि इथं काहीच नसल्यामुळे आपण सहगुणक हा 0 घेणार आहोत, एवढं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, आणि म्हणून आता हे जे आपण काय करूया, सहगुणक घेऊया। ही सोडवायची गरज नाही आहे, परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी ही स्टेप केलेली आहे। ही स्टेप परीक्षेमध्ये नाही लिहिली तरीसुद्धा चालेल। ठीक आहे, तर भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप काय येईल बघा, तर 1 y चा घन आहे म्हणजे इथं 1 प्लस त्याच्यानंतर 0 0 आणि वजा 216, म्हणजे हे काय झालं, भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप झाले। आता याच्यामध्ये भाजक जो आहे ना तो y वजा 6 आहे। ठीक आहे, तर वजा 6 म्हणजेच काय ना, त्याची विरुद्ध संख्या येईल 6, म्हणजे संश्लेषक पद्धतीने भागाकार करताना आपल्याला 6 वापरायचे आहेत। ओके, ठीक आहे, चला तर आपण 6 या ठिकाणी घेतले। आता या ठिकाणी पहिल्या लाईनला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे सहगुणकाचे रूप आपण सगळं लिहिलेलं आहे। ओके, 1 जो आहे तो आहेच खाली येईल। ठीक आहे, मग 6 गुणिले 1 या ठिकाणी 0च्या खाली लिहायचे, या दोघांचा गुणाकार पुढच्या संख्येच्या खाली लिहायचा। सो 6 गुणिले 1 6 आलं। ठीक आहे, 0 अधिक 6 किती येतात रे, तर 6 येतात। पुन्हा 6 गुणिले 6चा गुणाकार करा, 6 6 36, तो पुन्हा त्याच्या पुढच्या संख्येच्या खाली लिहायचा, म्हणजे जिथं आहे 0 त्याच्या खाली लिहा 36, 6 6 36। ठीक आहे, पुन्हा ह्याचे ॲडिशन करा, 0 अधिक 36 म्हणजेच किती आले रे, तर 36च येतात। पुन्हा 36 आणि 6 यांचा गुणाकार करा, 36 आणि 6 यांचा गुणाकार किती येतो रे, तर 216 येतो। ओके, आता वजा 216 आणि अधिक 216 काय होतात रे, कॅन्सल होतात, म्हणजे 0 होतात। त्याची किंमत किती येते, 0, म्हणजे या ठिकाणी बाकी किती आले रे, तर ते 0 आलेले आहे। आता याचा आपल्याला काय करायचं आहे, या भागाकारचं आपल्याला सहगुणक रूप लिहायचं आहे। त्या सहगुणक रूप लिहिताना बाकी कधीही लिहायची नाही। मग भागाकारचे सहगुणक रूप काय काय आलं रे, तर 1 6 आणि 36। ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, भागाकार लिहायचा आहे, तो सुद्धा कशामध्ये, बहुपदीच्या स्वरूपात लिहायचा आहे। त्याची संख्या मोजायची, 1 2 3 3 आहे, म्हणजे 3 वजा 1 किती आले रे, 2, म्हणजे सहगुणक म्हणजेच बहुपदी लिहित असताना काय करायचं आहे, y चा घातांक, या ठिकाणी y चल वापरले, y चा घातांक हा 2 असला पाहिजे। ओके, म्हणजे आपण ही पद आता याचा भागाकार कसं लिहायचा बघा, तर y वर्ग, इथं कोणतीही संख्या नाही, एकच संख्या आहे म्हणून फक्त y वर्ग घेतला, अधिक 6y, y वर्ग आहे, नंतर कोणतं येईल बघा, तर y येईल। ठीक आहे, दुसरा घातांक पहिला घातांक, म्हणजे 6y अधिक ही संख्या 36 आहे असं येईल। ठीक आहे, 1 2 3 3 वजा 1 म्हणजेच 2, म्हणजेच भागाकार करत असताना म्हणजे याचं भागाकारात रूप म्हणजेच बहुपदीचे रूप लिहित असताना y चा हा वर्ग येईल। ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आणि बाकी किती आली आहे, ती बाकी आपली 0 आलेली आहे। खूप सोपं आहे संश्लेषक पद्धत। आता आपण लगेचच रेषीय पद्धत सोडवायला सुरुवात करूया। तर ठीक आहे, आता आपण y घन वजा 216 भागिले y वजा 6 लिहिलेला आहे। ओके, आता आपण काय करायचं आहे बघा, बरोबर y घन वजा 216। ठीक आहे, ओके, आता काय करायचं बघा, y घन मला मिळण्यासाठी मी y वजा 6ला कितीने गुणावं म्हणजे मला y घन मिळेल। म्हणजेच कसं करायचं, आपण या ठिकाणी रफ करूया, y वजा 6 याला कितीने गुणावं म्हणजे मला y घन मिळेल। y या ठिकाणी आहे म्हणजे मी फक्त y वर्ग याला गुणू शकते, y वर्ग आणि y हा y चा पहिला घातांक, y 2 अधिक 1, yच राहतात आणि घातांकांची बेरीज येते, 2 अधिक 1 3, म्हणजेच या ठिकाणी कसं येईल त्याचं रूप सोडवलं तर आपण y घन वजा, आता या y वर्गने ह्या वजा 6ला गुणा किंवा नुसतं 6ला गुणा, कारण वजा चिन्ह आपण ऑलरेडी दिलं आहे, y वर्ग 6 म्हणजेच काय येईल रे,
तर 6y वर्ग येईल. ओके, आता या ठिकाणी आपल्याला y घन तर मिळालेला आहे ना, पण आपल्याला एक्स्ट्रा 6y वर्गसुद्धा मिळालेला आहे आणि एक्स्ट्रा 6y वर्ग मिळालेला आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, सोडवताना अधिक 6y वर्ग घ्यायचं. म्हणजे अधिक 6 वर्ग वजा 6 वर्ग काय होतात किंमत 0 होते. त्याच्यामुळे पदावलीची किंमत ही सेम राहते किंवा स्थिर राहते असं म्हणायला हरकत नाही. सो या ठिकाणी काय लिहायचं आपण, हे पद लिहायचं आता y वर्ग कंसामध्ये y वजा 6. आता वजा 6y वर्ग भेटले म्हणून मी काय करणार या ठिकाणी अधिक 6y वर्ग घेणार. ओके, चालेल. आता आणि पुढचे जे आहे ते 216 ते आहे असेच मी लिहिणार. इथपर्यंत तरी कळालं. ओके, आता चला, आता पुढचं स्टेप y वर्ग y वजा 6 अधिक, आता बघा मला 6y वर्ग आणायचे आहेत. मग आता मी y वजा 6ला कितीनं गुणावं म्हणजे मला 6y वर्ग मिळेल. जसे की y वजा 6. ओके, मला 6y वर्ग हवा आहे. आता या ठिकाणी y तर आहे म्हणजे मी 6y घेऊ शकते. ठीक आहे, 6y जर मी घेतलं म्हणजे 6y वर्ग मला मिळते. म्हणजे याचं सोडून हे जर आपण गुणाकार सोडवलं तर कसं येईल, 6y वर्ग वजा 6y गुणिले 6 म्हणजे 6 36y मला मिळते, आहे की नाही. ठीक आहे, तर आता ही स्टेप आपण आहे तशीच लिहूया. म्हणजे इथे किती आलं बघा, आपल्याला हे लिहायचे 6y कंसामध्ये y वजा 6. आता या ठिकाणी अधिक 36 वजा 36y आहे. सो मी परत मिळवणार म्हणजेच मला अधिक 36y लिहावं लागेल आहे ना. सो वजा अधिक 36y. ओके, आणि हे जे वरचे 216 आहेत ना ते आहे तसेच लिहायचे. कळालं तुम्हाला. ओके, चला आता पुढं आहे तशी स्टेप आपण कंटिन्यू करूया. y वर्ग y वजा 6 अधिक 6y y वजा 6. आता 36y मला मिळायचं आहे. 36y मिळण्यासाठी मी y वजा 6ला कितीनं गुणावं, तर या ठिकाणी बघा y वजा 6 36y. ठीक आहे, y तर आहे म्हणजे मी फक्त याला 36ने गुणणार. ठीक आहे, म्हणजे 36y वजा 36 गुणिले 6 किती होतात रे, तर 216 होतात. मग इथं लिहा 216. ठीक आहे, ओके. मग आता ही स्टेप इथं कंटिन्यू करूया. प्लस किती येणार या ठिकाणी बघा, आता इथं 36 ब्रॅकेटमध्ये y वजा 6. आता या ठिकाणी किती आहे बघा, 216 आहे. मग मी काय करणार, अधिक 216 लिहिणार. ओके, सो अधिक 216 आणि वरचे वजा 216 आहे असे आपण घेऊया. आता पुढं काय करायचं बघा, y वर्ग y वजा 6 प्लस 6y y वजा 6 प्लस 36y वजा 6. आता या ठिकाणी बघा अधिक 216 वजा 216 काय झालं, कॅन्सल. म्हणजे याची किंमत किती आली, 0. मग ते 9 स्टेप लिहिली पुढं तरीसुद्धा चालेल. म्हणजे आता फायनल आपण काय लिहू शकतो, कॉमन ब्रॅकेट कोणता आहे तर y वजा 6 तो फर्स्ट लिहायचा आणि नंतर राहिलेले जे काही पद आहे ते एका ब्रॅकेटमध्ये लिहायची. म्हणजेच y वर्ग अधिक 6y अधिक 36. कळालं तुम्हाला. तर अशा पद्धतीने ते सोडवायचं आहे. खूप सोपं आहे. मग आता याच्यामध्ये भागाकार आपण काय लिहिणार आहे, भागाकार लिहायचा आहे. भागाकार आहे म्हणजे हे ब्रॅकेट किती आहे, y वर्ग अधिक 6y अधिक 36 आणि बाकी आपली किती आले तर बाकी आली आहे आपली 0. ठीक आहे, प्लस ह्याच्या पुढं काहीच नाही आला कारण का ह्या दोघांचं वजाबाकी आपले वजाबाकी म्हणजे भिन्न चिन्ह आहेत. प्लस 216 अधिक 216 0 आला आहे. त्याच्यामुळे याची बाकी किती येणार आहे तर बाकीसुद्धा येणार 0. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हा संश्लेषक पद्धतीने रेषीय पद्धतीने भागाकार करायचा होता. समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिपीट चेक करा. रेषीय पद्धतीचा भागाकार कसा केला ते तुम्हाला पटकन ते समजेल. ओके, तर चला तर चौथा प्रश्नसुद्धा आपण लगेच सोडूया. प्रश्न आहे 2x चौथा घात अधिक 3x वर्ग अधिक 4x वजा 2x वर्ग आणि भाजक आहे x अधिक 3. ठीक आहे, आता याचा आपण संश्लेषक पद्धतीने भागाकार करूया. भाज्य आहे हो आहे तो आपण या ठिकाणी लिहिला, परत तर रिपीट करायला नको. आता याच्यामध्ये काय दिले बघा, इथे x चौथा घात आहे, x तिसरा घात आहे आणि या इकडे x दुसरा आणि इथं x झालं आहे बरोबर. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये चल जे त्यांनी दिलेलं आहे ते चढत्या क्रमाने किंवा आपण म्हणू शकतो की उतरत्या क्रमाने त्यांचा क्रम व्यवस्थित त्यांनी दिलेला नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण काय करायचं तर त्याचा क्रम व्यवस्थित करायचा आणि नंतर या बहुपदीचे आपण सहगुणक रूप लिहायचे.
ठीक आहे, त्याच्यामुळे ही स्टेप महत्त्वाची आहे. संश्लेषक पद्धतीने भागाकार करत असताना नेहमी त्यांची जे चल दिला आहे त्याचा घातांक व्यवस्थित दिला आहे का, उतरत्या क्रमाने दिला आहे का, ते नेहमी चेक करायचं. ठीक आहे, सो आपण आता व्यवस्थित करूया. 2x चौथा घात 3x वर्ग आणि या ठिकाणी येईल 2x दुसरा घात आणि अधिक 4x येईल, म्हणजे चौथा, तिसरा, दुसरा आणि पहिला असं व्यवस्थित सविस्तरपणे उतरत्या क्रमाने त्यांचे चलाचा घातांक आपण लिहिलेला आहे. आता याच्यावरून आपण आता सहगुणक रूप काढूया. भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप बरोबर आहे. त्याचे सहगुणक रूप कोणते आलेले ते 2, 3, वजा 2 आणि 4. ठीक आहे, 2, 3, वजा 2 आणि 4 आणि आता x आहे. त्यानंतर संख्या कोणतीच नाही, त्याच्यामुळे आपण काय घेतली, 0 घेतली. एवढं लक्ष ठेवायचं आहे. आता भाजक जो आहे तो x अधिक 3 आहे. आता याच्यामध्ये +3 आहे आणि विरुद्ध संख्या +3ची विरुद्ध संख्या काय आहे, वजा 3. त्याच्यामुळे आपण भागाकार करताना वजा 3 घ्यायचा. ठीक आहे, आता आपण वजा 3 घेतलं. पहिल्या लाईनला पूर्ण सहगुणक रूप आपण घेतलेलं आहे. तर 2, 3, वजा 2, 4 आणि 0. त्यानंतर नेहमीप्रमाणे 2 आपण पहिल्यांदा खाली घेतले. तर वजा 3 आणि 2चा गुणाकार करा. 3 दुणे 6. वजा चिन्ह येईल कारण का 3ला या ठिकाणी वजा चिन्ह आहे म्हणून उत्तराला सुद्धा वजा चिन्ह येईल. तो आपण 3च्या खाली घेतला. ठीक आहे, सो अधिक 3 आणि वजा 6 किती येईल रे, 6मधून 3 गेले, राहिले 3, परंतु 6ला वजा चिन्ह असल्यामुळे म्हणजेच मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह येईल, म्हणजेच किती आला, वजा 3 आला. त्यानंतर वजा 3 गुणिले वजा 3, 3 आणि 3 6 आणि वजा वजा असल्यामुळे वजा वजाचं काय होणार, अधिक होणार. त्याच्यामुळे उत्तर येईल 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 येणार 9 आणि वजा वजा त्यांची बेरीज होणार. सो वजा 2 अधिक 9, 9तून 2 गेले, राहिले किती तर 7, अधिक 7 आले. 7 त्रिक 21, पण 3ला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा येणार. 7 त्रिक 21, सो वजा 21 या ठिकाणी घेऊया. वजा 21 अधिक 4 किती करायचे, 21मधून 4 गेले, राहिले 17, परंतु मोठ्या संख्येला वजा असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह दिलं. सो वजा 17, वजा 17 गुणिले वजा 3, 17 त्रिक 51, वजा 3 आहे, वजा 17 आहे, वजा वजा अधिक होणार. सो उत्तरामध्ये आपण अधिकच लिहायचं. 17 त्रिक 51 या ठिकाणी 0 अधिक 51 किती आलं रे, 51, म्हणजेच बाकी आपली या ठिकाणी आली आहे 51. आता याचे सहगुणक रूप लिहूया. सहगुणक रूपमध्ये ही बाकी ॲड करायची नाही. मग सहगुणक रूप काय काय आलं, 2, वजा 3, 7 आणि 17, म्हणजे संख्या किती झाल्या टोटल, 1, 2, 3, 4, 4 वजा 1, 3, म्हणजेच xचा घातांक आपल्याला किती लिहावा लागणार आहे, 3 लिहावा लागणार आहे. म्हणजेच ह्याचा कसा आता आपण भागाकार लिहू शकतो, तर 2x घन वजा 3x वर्ग अधिक 7x आणि वजा हे 17 आहे, असेच लिहायचे. ठीक आहे, ओके. आणि बाकी किती आले, तर बाकी ही 51 आपली बाकी आलेली आहे. ठीक आहे, आता लगेचच आपण याची रेषीय पद्धतसुद्धा बघूया. तर सुरुवातीला काय करायचं, आता x अधिक 3ला कितीनं गुणलं पाहिजे मला, म्हणजे मला 2x चौथा घात मिळेल. तर आता आपण या ठिकाणी करूया x अधिक 3. आता मला 2x चौथा घात मिळवायचा आहे. इथे x आहे, म्हणजे मी आता काय करणार, xचा घन घेईन आणि इथे या ठिकाणी 2 असल्यामुळे मी या ठिकाणी 2 घेईन. ठीक आहे, म्हणजेच इथं कसं येईल बघा, आता यांचा जर गुणाकार केला तर कसं येईल बघा, 2x चौथा घात येईल, हा xचा घन आणि हा xचा पहिला घातांक, 3 अधिक 1 4 अधिक 3 आणि 2x घन, म्हणजेच 3 दुणी 6 xचा घन येईल. आलं लक्षात तुमच्या, म्हणजे आता या ठिकाणी 6x घन जो आहे ना तो आपल्याला एक्स्ट्रा मिळाला आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त 2x चौथा घात पाहिजे, पण 6x घन अधिक मिळाला आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं, बहुपदीमध्ये वजा 6x घन लिहायचं, म्हणजे बहुपदीची किंमत स्थिर राहील. सो आता या ठिकाणी ही स्टेप लिहूया आपण. 2x घन ब्रॅकेटमध्ये x अधिक 3 आणि वजा अधिक 6x आहे. सो मी काय केले, तर 6x घन घेतला. ओके, आणि वरची जी स्टेप आहे ते आपण अशीच कंटिन्यू करूया. अधिक 3x घन अधिक 4x वजा 2x वर्ग. ओके, आता पुढं 2x घन x अधिक 3. आता या ठिकाणी बघा वजा 6x घन आहे आणि अधिक 3x घन आहे, म्हणजे जे काय होणार मग वजाबाकी होईल. ठीक आहे, वजा 6 आणि अधिक 3 म्हणजे त्या ठिकाणी राहील 3x घन राहील. ओके, अधिक 4x आणि वजा 2x वर्ग. ओके, आता पुढं कंटिन्यू करूया स्टेप. 2x घन x अधिक 3 वजा, आता 3x घन येण्यासाठी x अधिक 3ला 3 गुणावं लागेल. तर या ठिकाणी बघा x अधिक
3 मला हवा आहे 3x घन हवा आहे, ठीक आहे, 3x घन हवा आहे. मग मी आता काय करणार बघा, ओके, तर आता वजा 3x घन आहे ना, मग त्याच्यामुळे मी काय करणार आता इथं वजा 3x घन आपल्याला मिळवायचं आहे. मग मी आता इथं काय करणार वजा चिन्ह घेणार, कारण का इथं वजा चिन्ह आहे ना म्हणून. सो या ठिकाणी घ्यायचा 3x वर्ग, कारण की इथे x आहे, पहिला घातांक 3 अधिक 2 3 अधिक 1 सॉरी 2 अधिक 1 3 आपल्याला मिळते. म्हणजे हे जर आपण सोडवलं तर कसं मिळालं आपल्याला वजा 3x घन, वजा चिन्ह आहे याला त्याच्यामुळे इथं वजाबाकी होईल, 3 त्रिक 9 आणि x वर्ग. आता या ठिकाणी मला वजा 9x वर्ग मिळाला, त्याच्यामुळे मी पदावलीमध्ये अधिक 9x वर्ग लिहिणार आहे, म्हणजे त्यांची बहुपदीची किंमत स्थिर राहील. सो आता इथं कसं येईल बघा, वजा 2x वर्ग कंसात x अधिक 3 आणि अधिक 9x वर्ग. आता हे जे पुढचं राहिलेलं आहे ते आहे, असंच आपण कंटिन्यू करूया. 2x वर्ग, ठीक आहे, इज इक्वल टू 2x घन x अधिक 3 वजा 3x वर्ग x अधिक 3 आहे ना. आता या ठिकाणी बघा अधिक 9x वर्ग आहे आणि या ठिकाणी वजा 2x वर्ग आहे. मग इथं काय येईल बघा, अधिक 9 वजा 2 म्हणजे इथं येईल काय येईल रे, तर अधिक 7x वर्ग येईल. ओके, आणि अधिक 4x ते आहे असेच राहील, ठीक आहे. पुढं 2x घन x अधिक 3 वजा 3x वर्ग x अधिक 3 अधिक, आता मला 7x वर्ग आणायचे आहे. मग मी आता काय करणार, x अधिक 3ला आता मला कितीनं गुणावं लागेल बघा, 7x वर्ग आहे इथं x आहे, म्हणजे मी फक्त 7x घेणार, ठीक आहे. म्हणजे इथं मला मिळेल 7x वर्ग अधिक 7 त्रिक 21 x इथं आला आहे ना, अधिक 21x आला, मग मी इथं वजा 21x घेणार, म्हणजेच आता इथं आला 7x, म्हणजे ही स्टेप लिहायची x अधिक 3, आता इथं लिहायचं वजा 21x आणि हे अधिक 4x. इथपर्यंत कळालं तुम्हाला? ओके, आता पुढं बघा, म्हणजे आता लिहूया, आता आपण कंटिन्यू करूया. 2x घन x अधिक 3 वजा 3x वर्ग x अधिक 3 अधिक 7x x अधिक 3. आता या ठिकाणी वजा 21x आणि अधिक 4x बरोबर, म्हणजे 21मधून 4 गेले राहिले किती रे, तर 17, परंतु मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे इथं काय येईल, तर वजा 17x येईल. ओके, पुन्हा आता आहे अशीच आपण कंटिन्यू करूया. 2x घन x अधिक 3 वजा 3x वर्ग x अधिक 3 अधिक 7x x अधिक 3. आता 17x येण्यासाठी काय करायचं, x आहे फक्त, म्हणजे मी फक्त 17नं गुणू शकते, ठीक आहे. आता सेपरेट मी काय करत बसत नाही. ओके, सो 17x अधिक 3 है ना. आता जसं इथं पण केलं 17x अधिक 3 म्हणजे किती मिळालं, मला 17x वजा आहे बरं, केवढं लक्ष ठेवायचं, वजा 17x हे वजा आहेत आहे ना. सो वजा 17x आणि हे ठिकाणी वजा काय होईल रे, 17 त्रिक वजा 51 होईल आहे ना, वजा 51. सो इथं मी काय करणार, प्लस 51 ॲड करणार, ठीक आहे. चला आता आपण काय करूया, आता बाकी आपल्याला 51 या ठिकाणी मिळालेली आहे. आता आपण पहिल्यांदा कॉमन ब्रॅकेट लिहूया. कॉमन ब्रॅकेट आहे म्हणजे भाजक आहे तो x अधिक 3. आता राहिलेले सर्व आपण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहूया, जसं की हा 2x घन वजा हा 3x वर्ग अधिक 7x वजा, आता हा काय आहे 17 आहे, ठीक आहे, वजा 17 आणि अधिक काय करायचे, बाकी किती आली आहे आपली 51. तर हा जो आहे तो आपला भागाकार आलेला आहे, म्हणजेच भागाकार आपला आलेला आहे 2x घन वजा 3x वर्ग अधिक 7x वजा 17 आणि बाकी जी आपली आलेली आहे, बाकी आहे ती आपली 51 आलेली आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला याचा रेषीय पद्धतीने भागाकार करायचा होता. थोडासा खूपच मोठा झाला आहे, परंतु एकदम मी डिटेलमध्ये सोडवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजणार नाही असं होणार नाही, खूप डिटेलमध्ये मी हा भागाकार घेतलेला आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला समजेल. ओके, तर बघा बाळांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण
तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवलेला आहे. ओके, काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओच्या पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय.